नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मुलाखतीमध्ये. तर आपण अनेक बैलगाडी शर्यतीतील मालक असतील, त्याचप्रमाणे गाडीवान असतील, या सगळ्यांच्या मुलाखती आपण बघितली. पण आज एक आगळीवेगळी मुलाखत तुमच्या समोर घेऊन आलोय. तर ती म्हणजे आता म्हैशीची. तर आता ही म्हैस मित्रांनो परवाच झालेल्या राजेश केसरी मैदानाला 1 लाख रुपयाचं मानकरी ठरलेली म्हैस आहे. तर आपण आलोय कोल्हापूरमध्ये. तर आता आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत म्हैशीच्या क्षेत्रातली, आणि तसंच हिंदी केसरी हरण्याचे मालक संदीप दादा पण आहेत आपल्यासोबत. पश्चिम महाराष्ट्र म्हैस धारक संघटनेचे अध्यक्ष राजूदादा पाटील पण आहेत. हिंदी केसरी हरण्याचे मालक संदीप दादा आहेत. तसेच पवार साहेब आहेत आणि गणेश दादा, ही सर्व मंडळी आहेत. तर आता आपण ह्या शर्यतीत म्हणजे म्हैशीच्या शर्यतीचा संपूर्ण इतिहास, त्याचप्रमाणे म्हैशी संपूर्ण माहिती आता आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहे. एक आगळीवेगळी मुलाखत असणार आहे. तुम्ही संपूर्ण सगळी मुलाखत बघाच, तर तुम्हाला पण लक्षात येईल. तर आता मुलाखतीला सुरुवात करूया. साहेब, पहिला तुमची ओळख सांगा आपल्या प्रेक्षकांनी. मी विनायक पवार, मला साहेब म्हणूनच ओळखतात. हां. तर आता साहेब, आपण तुमच्या म्हैशीचा ते संपूर्ण इतिहास बघणारच आहे. तुमचा ह्या शर्यतीतला प्रवास पण बघणार आहे. फक्त सुरुवातीला कसं आहे, ह्या शर्यतीचा इतिहास पहिला बघूया. म्हणजे ही शर्यत सुरुवात कधी झाली, कुणी केली, याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आपल्या प्रेक्षकांना. तर ह्या शर्यतीचा संपूर्ण इतिहास पहिला आपण राजूदादांच्याकडनं जाणून घेऊया. तर दादा, पहिला तुमची ओळख सांगा. मी राजेंद्र पाटील, काय मनोहर पाटलांचा मुलगा, कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक संघटनेचे संचालक आहे मी. काय अध्यक्ष भाऊ करंबे आहेत. बरोबर. पण ह्या म्हशी शर्ती 1958 साली चालू झाल्या. त्याच्या आधी सागरमाळ, गवळगल्ली हे पाडवा वगैरे जोरात व्हायचा. म्हशी शर्ती चालू झाल्या 1958 साली. 58ला तेव्हापासून एक मशीनच्या स्पर्धेचं चालू आहे. त्या पहिल्यांदा सायकली नव्हत्या, पायी नव्हत्या, 3 आकत मज बोलवणे होत्या आणि मोटरसायकल. मग काही जणांच्याकडे मोटरसायकली नव्हत्या त्या काळात. कोण मोटरसायकलीने पळवायची, कोण सायकलीने पळवायची, अशी मोजकीच लोक. त्याही मनोहर पाटील, तुकाराम जाधव, अशा लोकांच्या म्हणजे क्षेत्रात मेते झाले, डेरे झाले, कारंडे झाले. बरोबर. त्यानंतर इलाज बोचते, बरेच असे जुने काळात म्हशी पळत आलेले जुने काळातले बरेच लोक आहेत. दिंड्यांच्या पळालेल्या आहे. हिंगवारातनं चिल्यांचं नाव पूर्वीपासून आहे. बऱ्याच म्हणजे बचाटे आहेत, बऱ्याच अशा सगळे कणबे, बचाटे, शिपेकर, म्हणजे अनेक कुटुंबात सहभाग होते. म्हणजे आता नावं सांगाल तेवढी कमीच आहेत. बरोबर. काय म्हणजे सर्वांची नावं घ्यायला काय आता जमणार नाही. म्हणजे सुरुवातीला सायकल पासून झाले प्रवास, आता मोटरसायकल पर्यंत आलाय. मग आता हे शर्यतीला आता म्हशी तुम्ही सांभाळतायसा, बरोबर. मग ह्यांची म्हणजे कसं आहे, पिल्लू असल्यापासून असतंय, कसं असतंय काय? हे लहानपणी असताना वळण लावायला लागते त्यासनी. बरोबर. वासरू असताना आपण दूध पाजतो. दुधाच्या बोटावर जरा 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 पळवायचं शिकायचं. आणि त्याच्यानंतर जे मोठं झाल्यावर काही वासर पळतात, काही पळत नाही. आणि हे प्रेमापुढे आहे. यात मारहाण किंवा काय असला काय प्रकार नाही आहे. बरोबर. जे मस पळाली तर ठीक, नाही तर निम्म्याच राहिलं. असं काही नाही. ते प्रेमापुटी मस वळीकणं महत्वाचं आहे मालकाला. बरोबर आहे. म्हैशीचं प्रेम मालकावर पाहिजे. मालकाचं काय सगळ्याच जनावर असतं, पण म्हशीचं प्रेम मालकावर पाहिजे. बरोबर. त्याशिवाय ती ओळखत नाही. 100 जनावरात एखाद्याच म्हशीच्या रक्तात असते. बरोबर. पळायचं. मग आता तुम्ही, आता कसं आहे, म्हशींचा अनेक प्रकार आहेत जातींमध्ये. त्यामध्ये मुरा आहे, पंढरपुरी आहे, परत म्हैसाणा आहे, जाफराबादी आहे, परत नागपुरी, तीन अशी भरपूर जाती आहेत. मग त्यातले तुम्ही पंढरपुरीचं म्हणजे निवडायचं कारण पळायसाठी? पूर्वीपासून आपल्या कोल्हापूर शहरला पंढरपुरी मशीनचा शोक असल्यामुळं, पूर्वीपासून सागरमाळ हे गवळगल्ली पाडव्याला पळत असल्यामुळं तो शोक जोडला गेला. त्यातनं हे स्पर्धा चालू झाल्या. आता पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळात, आता 2020, 5, 7, 8च्या आधी 3000, 2000 ला आम्ही सांगलीला पळायला जायचो. बरोबर. साहेब बी त्या काळात आमच्यावर मस पळवाय असायची. साहेब बी आले 2001-2 नंतर, जास्त या प्रमाणात 1-2 नंतर तिने म्हशी केल्या. ह्यात आले परत ड्युटी करून तिने हे सांभाळणं बी महत्वाचं आहे. बरोबर. सर्व्हिस करत तिने हे केलेलं आहे. तिने आता पोलीस खात्यात तिने सगळं नाच सांभाळ नाच सांभाळा तिने. तर आता मित्रांनो, आपण शर्यतीचा इतिहास थोडक्यात बघितलाच. सुरुवात कुठनं झाली, काय झाली, कशा म्हशी पळवल्या जातात. तर आता आपण साहेबांच्या जी रेगा म्हैस आहे, तर त्या रेगा म्हैशीबद्दल आणि साहेबांच्या बद्दल थोडी आपण माहिती घेऊया. म्हणजे त्यांचा इतिहास एकंदरीत आपण बघूया आता. तर मित्रांनो, आता सगळ्यांना उत्सुकता आहे ज्या म्हैशीबद्दल ऐकून घ्यायची. जी राजेश केसरीचं मानकरी ठरलेली ती रेगा म्हैस, त्यांचे मालक आता साहेब आहेत, पवार साहेब. त्यांना आता आपण विचारूया त्यांची सुरुवात या क्षेत्रात कशी झाली.
तर साहेब तुमची सुरुवात म्हणजे ही वडिलोपार्जित होती का तुम्ही स्वतः सुरुवात तुमच्यापासून केला, हे कसं काय नाद लागला? आमच्या पहिल्या पिढीत शर्यतीचा नाद होता. आमच्या घरी पण म्हशी होत्या, त्यावेळी सगळं एकत्र कुटुंब होतं. बरोबर. आणि त्यातनं नाद लागला. आमच्या शेजारीच आम्ही डेऱ्यांच्यात सुद्धा सारखं असायचं म्हशीच्या, त्याच्यातनं नाद लागला. आणि 2005 साली धोंडराम गाडगिळ यांनी एक म्हैस आणलेली, त्यांच्याकडे आपण म्हैस घेतलेली पाडस म्हणून, तिथून खरा नाद सुरू झाला. ती किती सालीची गोष्ट आहे? 2005 ला. 2005 ला. मग त्याच्या आधी फक्त तुमची वैयक्तिक छोटी मोठी? हा, आम्ही शर्यती बिर्यती लहानपणी बघायला जायचंय, खरं स्वतः म्हशी केल्या आपण 2005 ला परत. म्हशींचा नाद होता का त्याच्या आधी तुम्ही दुसरा कुठला नाद होता त्यातनं इकडे आला? नाही, म्हशीचाच नाद होता. बैलगाडी शर्यतीचा नाद होता, त्यातनं परत म्हशीकडे आलो. म्हशीकडे आला. मग आता सगळ्यात पहिली तुमची म्हैस कुठली होती या क्षेत्रात? पहिली 2005 ला पाडस. ती किती वर्ष पळाली काय? ती एक 2-3 वर्ष पळाली. आणि वयाच्या किती वर्षापासून पळायला चालू होती का छोटी असल्यापासून? नाही, नंतरच म्हणजे वयाच्या 5व्या-6व्या वर्षालाच आपण आणलेली ती. बरोबर. 4थ्या-5व्या वर्षात आणलेली. हा. मग तिथनं किती झाल्या म्हशी तुमच्या काय? तिथनं जवळजवळ 50-60 म्हशी झाल्या की आपल्या. 50-60 झाल्या सगळ्या नंबरातल्या? नंबरात शर्यतीची अशा नाही, शर्यतीच्या एक 5-6 झाल्या, 5-6 आणि बाकीच्या सगळ्या दुधासाठी. मग आता तुम्ही एखादी म्हैस शर्यतीसाठी तुम्ही कसं म्हणला की 100-200 एखाद दुसरी म्हैस 4-5 म्हशी अशा निघतात पळायला, मग त्या निवडताना तुम्ही काय बघताय म्हशींमध्ये? तिचं फाउंडेशन, तिच्यातला अंगातला हलकापणा, कारण कसं आहे, आणि पळण्याची त्याच्यात ती क्षमता. बरोबर. सगळीच मसर पळू शकत नाही, पळू शकत. बरोबर. मग आता हे तुम्ही फाउंडेशन ते सगळं बघतायसा. मग आता एक तुमच्या गाजलेल्या म्हशींची नावं थोडक्यात, आणि एखादी मोठी मैदानं सांगायची म्हणली तर? आमची सांगू काय दुसरी? तुमच्या मसरांची. आमची एक पाडस पळाली, नंतर एक लैला पळाली, गणेश एक पळाली म्हैस, त्यानंतर एक मेघा म्हणून बेळगावची घेतलेली ती पण म्हैस पळाली, त्यानंतर आता ही रेगा पळाली. मग आता कसं आहे, म्हैशी आता दूध म्हणजे म्हशींचं मुख्य काम असते की दूध द्यायचं, बरोबर. पण आपला एक नाद म्हणून आपण आता म्हशी पळवतोय, म्हणजे त्यांच्या क्षमतेवर पळवते, ना काठी ना कुठल्याही प्रकारचं त्यांना डिवचणं नाही, काय नाही, त्यांची क्षमता आहे तोपर्यंत ती पळतात. त्यासाठी व्यायाम भरड सगळं तुम्ही बैलांच्या म्हणजे इतर ह्याच्या जनावरांच्या ह्याच्यानुसार करतायसा, बरोबर. मिश्र पळत असताना ती गाभण असत्यात किंवा नसत्यात, किंवा वयाच्या किती वर्षापासून तुम्ही ती पळवायला चालू करतायसा? वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासून, म्हणजे ज्यावेळी लहान ह्याच्यातनं पहिलं वेध होतंय त्यानंतच पळवायला घेतलं जाते परत. लहान गटात पळतात, पळवणं गट असते. गट असतोय त्यात, पण 1 वर्षाच्या आतला गट असतोय. 1 वर्ष 2 वर्ष असं होऊन मग आपण जाऊन, म्हणजे आता कसं बैलगाडीत कसं आदत गट, दुसरा गट, त्याचप्रमाणे ब गट, जनरल गट, तसं तुमच्यात किती गट असते? एक रेडको पळवणे गट, 4 गट आहेत. 4 गट आहेत. तो कसा असतो? परत ब गट आणि जनरल गट. ब गट आणि जनरल गट 4 गट होतात. हा. म्हणजे वरची जनावर खाली पळू शकत नाही परत. पळवता येत नाही. पळवता येत नाही. जास्त 2-2.5-3 महिन्याच्या गाभ असताना पळवू. बरोबर. त्यानंतर आम्ही बंद करतोय. बरोबर. आल्यानंतर तिचे परत व्यायाम चालू होत्यात, त्याचे बाकीचे हे सगळं चालू होत्यात. बरोबर. गरोदरपणात नाही कर, त्याच मशीन आपल्या एका गणेशनं रेकॉर्ड केलं. 9 महिन्याची म्हैस. काय किस्सा होता गणेशचा? गणेश म्हैस अशी होती की आम्ही डॉक्टरकडे तपासायला नेल्यानंतर 3 महिन्याची 6 महिन्याची गाभण असताना डॉक्टरने 3 महिन्याची सांगितली. डॉक्टर चुकीमुळे? डॉक्टरांच्या चुकीमुळे. म्हणलं परत आपल्याला पोट दिसत नव्हतं, काय नव्हतं, म्हणून म्हणलं आणि 2-3 महिने पळवायची. मग त्यावेळी सलग 9 मैदान एक झालेली. तुम्ही 6 महिन्यापर्यंत पळवायचं, ते 9 महिन्यापर्यंत पळवला? 9 महिन्यापर्यंत पळवली. पण खरं मग तिला वेताना काय त्रास काय झाला? बाकी काही त्रास झाला नाही. बरोबर ज्या दिवशी बंद केली आणि 40 दिवसानं बरोबर म्हैस आली. बरोबर. लक्षात आलं नाही. आता म्हैशीचा प्रसूत काळ 10 महिने 10 दिवसात असतोय. मग पहिल्या 2 ते 3 महिन्यापर्यंत तुम्हाला पळवायला चालते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बरोबर. मग ही जनावर जी पळतेली म्हशी आहेत, त्या गाभणीला काय तक्रार करते? काही नाही. अजिबात तक्रार काय करत नाही. अजिबात नाही. 21व्या दिवशी माझाला येतातच. त्या येतातच. 21व्या दिवशी माझाला येतातच. मग आता कसं आहे, शर्यतीला म्हैस पळवायची म्हणली की मी जरा कमी एक पैलवान सांभाळायचं आहे, बरोबर. त्याला खुराक आला, त्याचा व्यायाम आला. मग तुम्ही असं मसरासनी खुराक काय खुराक काय आपलं बैलासनी जसं घालतात तसंच, म्हणजे सातू, मटकी, हरभर, हाच खुराक. बैलांना जे खुराक आहे तोच म्हशीला खुराक आहे. जास्त चांगला खुराक. सकाळी 3-3 लिटर दूध, सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर. म्हशीने पाजा लागते. म्हशींचं दूध म्हशीने पाजायचं असते.
एक म्हैस अखंड त्यांना सोडली जाते हा 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 आणि कमी पडलं तर गाईचं आणि म्हशीचं दुसऱ्याने म्हशीचं घालतात. घालायला हा. लागते आणि एक म्हशीचे वांड असते त्या हा या गाईचं दूध वाचायला पितच नाही. पीत नाही येत नाहीत पण मसरांचं म्हणजे पिते स्वतः स्वतःच दुसऱ्या म्हशीचं असू दे हा, हा. गाईचं नाही. हा 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 यात गवळी समाज सुद्धा आमच्या इथं आहे. हा. आमच्यात सुद्धा बरेच नावाजलेले म्हशी झाल्या. बरोबर गवळी समाजातल्या बी म्हशी पळाल्या. हा पंढरपुरी मसर शक्यतो बघतोय की कान काढलेले असतात होय. मग आता ह्याच्या माग काय म्हणजे काय कारण आहे कान काढतात कारण काही नाही, हा जे पूर्वी पारंपरिक चालू आलंय हा 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 त्याच हा. पद्धतीनं अजून कान काढतात. आता काही जण कान काढायचं राखतात की, बरोबर असं काही नाही. ते काय सबळकानी सुद्धा ठेवतात तर एक सबळकानी कान सुद्धा- काढल्यानंतर त्याला जास्त आकार एक येतो. देखणेपणा. देखणेपणा ओरिजिनल पंढरपुरी म्हणतात बरोबर तेवढ्यासाठी कानकाडी काढतात. कानकाडी कान काढले पंढरपुरी. जातात. शिंग आणि कार या म्हशी पंढरपुरी प्युअर हे वळीत. ओळखले जातात. बरोबर बरोबर शिंगा हीच शिंगान कान ही पंढरपुरीची ओळख आहे. ओळख आहे. ओळख आहे. बरोबर मग तिला तुम्ही सवय कशी लावताय तुमची नवीन मालकाची सवय आपण व्याल्यानंतरच तिला लावतो परत. मग ती कशी लावाय सवय मग रेडको आल्यानंतर म्हैसला रेडको काय दाखवलं जात नाही. बरोबर तिला डायरेक्ट वारेचा हातच चाटायला दिला जाते. हा 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 हात चाटल्यानंतर तुम्हीच मग तिचा मालक असा आहे. मग तुम्हीच तिच्यासाठी रेडको रेडको. तेच की थोडक्यात तुम्हीच त्याचं रेडको रेडको असं धार काढणे हा त्याच्याशिवाय धार कुणाला देत नाही. हा 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 त्या मालकानं मालकानच धार काढायची. दुसऱ्याला दात देत नाही, मारत्या, टाकत्या, लाथा. आठते जरा कमी आटायचं सोडून द्या, ते मारत्या. जसं आता तुमच्याकडे रेडगाव पण माया येणारी आहे, तशी मालगाव माया होती. होय 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 नाही पण कसं आहे माणसाने आपल्या दुपारचं प्रेक्षकांच्या पर्यंत ते निरोप म्हणजे कसं मला आता बऱ्यापैकी माहिती आहे कारण आमच्यात पण आता पंढरपुरी मसर आहेत पण कसं आपल्या प्रेक्षकांना बाबा एखादं नवीन पोरगा यात येत असतोय मग त्याला हौस असते पण त्याला सुरुवात कुठनं करायची हे माहित नसते. आता कसं साहेबांसारखी रावदांसारखी तुमसारखी जी म्हणजे एक अनुभवी माणसं आहेत या क्षेत्रातली त्यांचा अनुभव घेऊनच ती पुढे पुढे हळूहळू उतरतील ना यात. मग आता एखादा माणूस आता तुम्ही आता रायडर आहेसा बरोबर म्हणजे कायम तुम्ही मोटरसायकल हाणायला असता की मागं असतायसा चालवायचं. दोन्ही पण आहे. मग तुम्हाला म्हैस कशी ओळखते मग त्या धारात तुम्हीच बघताय सगळं? नाही, नाही, हा? नाही, नाही. गाडी चालवायला मग मालक मागं बसतो म्हशीचा. हा 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 गाडीवर बसून नाही. असं आहे काय मालक ह्यो गाडीवर लागतोच. बरोबर मालक ती असला मालकाची तरच मग पळत जाते. नाही. पळत नाही नाही. ती ओळखी मालक मस आहे हा ती त्या म्हणजे मालकाशिवाय आता कसं आहे, गाडीच्या दाब पाठीवर देत नाही जात म्हशीला. नाही. हा. तसं तो माणूस मालक जर इथं तुम्ही त्या मालकाला काय वाटतंय की कोणतरी घेऊन निघाले हा, हा, मालकाला, हा. पण ते सोडत नाही. बरोबर मालक त्याचं असला पाठलाग तरच करते गाडीकडे येणार. मालकाचं परत गाडीकडे येतात येणार नाही. ज्या ओळखी म्हशी आहेत हा ते मालक असतात तरच गाडी पाठीवर येत नाही तर परत येतात. बरोबर कोणाच्या बरोबर मागं एक जात एक नाही. ज्या पळत्यात नुसत्या हा. त्या गाडीच्या आवाजाला सुद्धा फसून पडतात. पण हा, हा. किंवा एखादा ट्रेस असतो हा हा त्याला फसून पडतात. ज्यावेळी वाच मालकाचा येईल हा. त्याच्यापासून बाजूला जात नाहीत. जात नाही. मग आता पंढरपुरी मसरांचा स्वभाव जरा कडक कडक. बरोबर बाहेरचा माणूस जवळ चालत नाही ही तर आता आपण बघितली आता राहिल्या शांत जरा जवळ गेले की पाक असे आणि उपसून परत हे करणार. उचलून टाकू काय असं करत्या. हे अशा- मग आता हे त्यांचा स्वभावच आहे. मग आता कधी तर तुम्ही पब्लिकला मैदानाला जातायसा कारण प्रेक्षक असतात मग असं इतर भुजून इकडं तिकडं माराय बिरायला कधी मालक असला मालकाचा आवाज जोपर्यंत कानावर जातोय हा, हा. तोपर्यंत कुणाला धक्का लावत काय नाही. करत नाही आता मालक तिथं म्हशी जवळ असलं सोडलं जरा केला हा. तुम्ही जाऊन मालकाला धरून असं केलं हा. की तुम्हाला मारणार. तुम्हाला मारणार. मारणार 100%. म्हणजे मालक प्रिय मस आहे की होय, बाबा होय. त्याला मालक ओळखतोय मालक मालक म्हणजे म्हणजे त्याचं मुलंच. हा हा त्याचं मुलंच होय. मालक म्हणजे त्याचं मुलंच मुलंच. बरोबर. रेगाची आता एक ठराविक मोठी मोठी मैदानं कुठली झाल्यात म्हणजे किती मैदान झाले तुमच्याकडे आल्या आता गेल्या वर्षी 2025 ला आपण 23 मैदान केले 23. त्यात 21 मैदान आपण नंबर झाले. ती कितीची मैदानं काय म्हणजे 10-15 10,000 15,000 21,000 बरोबर. मग आता सेम हारण्यासारखेच मुंडकं लावाय बघते होय, जाता होय. जाता उचलायचं. जाता जाता पब्लिकाचं प्रमाण जास्त होते. होय. किंमत जरा आणि पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा कोल्हापुरात पहिल्यांदाच झाली. पहिल्यांदा झाली बरोबर. पहिल्यांदा होय, झाली. याच्यापूर्वी मग एवढ्या पब्लिकात पळणं सकट जरा भुजाभुजी पण काय तर होत आलं असेल. सगळं आलं ते. आता ह्या सत्रात बेळगाव झालंय, हुबळी, हा गोकाक, मिरज, उस्मानाबाद, तुळजापूर, बरोबर. पंढरपूर, मंगळवेढा शर्तीत चालू झाल्या. आता चालू तिकडे झालं. सुद्धा चालू झालं. मग आता तुम्ही कुठपर्यंत जाताय काय आम्ही काय तर कोल्हापूर सांगली मिरज बेळगाव पत्र गेलं. बेळगाव. आता चालू झाले तिकडे पण पंढरपूर पर्यंत पण जात येते. आपल्या भागात एक परवा या पोरांच्या म्हशी- टेम्पो भाड्या सगळं गणित बसवून जायला पाहिजे. त्याला इथे हिशोब नाही. नाद होय. आहे नाद. तिथं काय नसते बक्षीसाठी नाही फक्त नावासाठी. तुळजापूरला मस्त पळाई घेतली इथनं हा बक्षीस 21,000 हा तर त्याचा हिशोब केला नव्हता. बरोबर बरोबर. आता तुळजापूरवर होय. मस्त असते हा परवा पळायला. हा हा या शोकात हिशोब नाही. पैशाला हे नाही यात. बरोबर. नादाला नादापुढे काहीच नाही. नाद आहे तसं यात आहे. बरोबर बरोबर.
काय आता ही म्हैस तुम्ही आता रेगा कुठनं घेतलेली काय ही आम्ही रेगा बेळगाव हिंदलग्यात सुहास नाईक म्हणून आहे हा, हा. त्यांची म्हैस घेतलेली. कितीला खरेदी होती ही त्यावेळी आम्ही 2.25 लाख रुपयाला घेतली. 2 लाख रुपये. आता म्हशींच्या किमती काय आहेत म्हणजे पळतेली चांगली बऱ्यापैकी असं? आता 2.5 लाख 3 लाख 4 लाख ती बी 5 मिळत लाख नाही. ती पण मिळत नाही. Guarantee आणि नाही. मिळून सुद्धा मालक पळल का नाही ही खायला गॅरंटी नाही. हा, खायला जागा जागा नाही. बदलली की तर मस्त जागा पळल येत पण नाही होय, पण बरोबर. त्या म्हशीचं त्या मालकावर जीव बसते असतो पाहिजे. होय बरोबर आहे. परत घेतल्यानंतर काय करणार? मग इथं रूट लावल नाही लावल हा, ते ते तुमच्या- तर पळते तुमच्या आपलं तुमच्या नशीब. ह्याच्यावर, तुमच्या नशिबावर. तर मग रूट लागणार. गाभण जर नसेल तर मग लागला नाही लागला ते आपली गाब राहून याला झाल्यानंतर मालकाचं रुटीन लागलं हा, तर ह्या मालकाचं नशीब. नशीब. आम्ही आणली आणि तशीच पाळली. हा. ज्यावेळी आली त्यावेळी आम्ही घेतली ते त्यात 5 महिने गाब 3 महिने 3 महिने गाब धाडच करून आम्ही आणली. त्यानंतर आता म्हशी आली, सुरुवात झाली. म्हशीचं तिथं अशी अफवा होती हा. ही बस भयानक मारत होती. मारणार मार्की मारणार पब्लिकला पब्लिकला पब्लिकच मारणार, मालक सोडून बाजूला. पब्लिकला मारणार असे त्यांचे मालक लय चांगला होते. नव्हता म्हणजे शाना नव्हता. म्हणजे भित्र होते जरा त्यांचं धाडच नव्हतं ते. हा, साहेब हा. फसलं बिसलं म्हणतो तिथं माणूस. म्हणजे अशी चर्चा होती की ही म्हैस घेतल्यानंतर साहेब कालच्या फसले, मैदानाला पण तसं चालू होतं. हा, एवढाच ठेवायचं मस्त हे करत नाही ते करत नाही. हा. पब्लिकला मारणार एवढ्या पब्लिक मध्ये. आता कसं आहे तिने धाडच केलं त्याने चांगले दिवस. तसंच आम्ही ही मत घेताना बी मी होतो. त्याच्या आधी आम्ही परत एक 2.25 लाख रुपयाला बेळगावात मेघा. झाले. त्या मशीन सुद्धा साहेबांनी साथ चांगली दिली. बशी भरपूर साहेबांनी त्या त्यांचं अर्थ टायमाला लावायचे. परत गणेश म्हणून घेतली मिर्जाची, हे संदीप वगैरे ही सगळीच होती. हम्म. तिने बी साहेबांनी चांगली साथ दिली, पाडच दिली. म्हणजे धाडच करून एवढं पैसे घालून म्हशी आणणं म्हणजे काय एवढं सोपं नाही. होय. की 2 लाख रुपये देऊन म्हशी बर बक्षीस तर आणायच्या. किती? 15,000 10,000 त्यात आता पण- 15,000 10,000 आता झालंय. झालंय. आम्ही 3,000 साठी मिरजेला गेलोय. हा, हा, आम्ही हा. दोघं 3,000ला 3,000ला 2,500ला मिरजेला मिरजेला गेले. आता ह्याला एक ग्लॅमर आलाय. आता आले. आता तेच की, दिवस आता एक चांगले ग्लॅमर आले. आलाय. आणि आता तरुण पिढी पण यायला. आता सगळ्यात महत्वाचं आता आपण तरुण पिढीवरनं आलं. भरपूर आहे. आता कसं आहे तुम्ही आता अनुभवाची ह्याच्या सगळी मागं माणसं आहे. तरुण पिढी एवढी मागं लागते हा, रायडर म्हणून हा, हा. भयानक लागते. आणि आता एक नंबर देऊ. रायडरचं पण काम महत्वाचं असतं. रायडर एक नंबर काम आहे. होय. कसं आहे, तोड नाही. याचं आपल्या इकडे आता ह्या भागात म्हणजे या नवं म्हशीवाल्यापेक्षा सगळंच. कर्नाटक, मालकापेक्षा मिरज, सांगली, त्या कोल्हापूर मालकावर जिल्ह्यात सुद्धा रायडर तोड नाही. असतो. हा, त्याच्यावर लई कमाल असते. त्यानं बरोबर आहे. वळवून चाटकिशाने येणे, कारण का ते सेकंद वर असतं. होय आणि मिनिटावर असतं. म्हशीचा समतोल ह्यात साधला गेला पाहिजे. पाहिजे. हा, हा. आणि मग गाडी किती किती अंतर? पळवायची आणि किती हे करायची. आणि ते ते रायडरच्या हातात आहे सगळं. होय जास्त अंतर ठेवलं की मस्त परत म्हशीला पळवायचं. भुलली तर काय हा, काय करायचं? करायचं? तिला परत मालक लवकर दिसाय पाहिजे. सगळं बघायला लागते. बरं लय चिटकली तर चिडवून मस्त आणायची. पाडायला मोटरसायकल पाडणार. गाडीला मारत्या धडका तरी पण ते हे करतो. त्यातनं निघून जाणे किंवा हे करणे होय. ते रायडरच्या हातात आहे सगळं. होय होय होय. त्यामुळे मी त्याचा नाद करणार. मग रायडर तुम्ही असं प्रत्येक कुठल्या पण म्हणजे सगळ्या मालकांचं तुम्ही बसताय सांगाल त्याला. अहो, जे- जे आता मित्र आहे, त्याचा दिवसच जे आहे. जातोय. आता आज ही मस पळणार आहे, उद्या पळणार नाही, तर उद्या माझी मस पळणार आहे. हा. जायला लागते. कामं हा, बिमं हा, सोडून हा. पूर्ण प्रत्येक दिवसभर शर्ती तिकडे. दिवशी तिथं जायलाच लागते मग. आणि इथं पैसे विषय काय नाही राहिलं. हा पैशाचा काय मनानं सकुशन दिल आवड ती सकुशन दिल ती. नाही नाही, त्याचा नाही, विषयच काय नाही. नाही. पैशाचा काय नाही, विषयच नाही. पैसे आमच्या नाहीच म्हशी नाही. क्षेत्रात पैसे मग घेत कसं नाहीत. मग कसं एक नादच नादच आहे. त्याला शो काय आता मी बी 2008 ला मस्त पळवायची बंद केली. हा. असं काही नाही. हे आटला बंद झाला आणि शोध. तू चालू झालास. ही चालू झाली. हा, तुम्ही पाच झाला. रायडर मी गाडी चालवतो स्वतःच्या आमच्या हा, हा, म्हशी हा. होत्या त्या या मी स्वतः यांची पण पळवतो. गोकुळ मस्त जोरात पळायची. हा. जोरात पण एकदम जोरात. आता कसं आहे आता तरुण पिढी या क्षेत्रात यायला तुम्ही पण आता भरपूर वर्ष तुम्ही या क्षेत्रात अशा तुम्ही पण संधी या क्षेत्रात व्हायचा. आता कसं आहे प्रत्येक शर्यतीचं क्षेत्र म्हणलं मग ते एक श्वान शर्यत असू दे, बैलगाडी, घोडागाडी, म्हैस काय जे काय शर्यतीत पळते त्यात सगळ्यात एक लिंबू जादू टोण्याचा हे प्रकार सर्रास असतात. हे बरोबर. लोकांच्या- मग आता ह्या कितपत ह्या गोष्टी तुमचं आम्हाला म्हणजे हे आहे? आम्हाला अजिबात पटत नाही. आयुष्यात पटत नाही. गैरसमज आहे लोकांचा आणि ते क्षणिक सुख आहे हम्म. की जेने केलं हा त्यांच्या घरासनी खापऱ्या सुद्धा राहिल्या नाहीत. बरोबर तेव्हा त्यांच्या दावणीला म्हैस सुद्धा राहिली नाही. होय. ही अशी परिस्थिती झाली त्यांची. दुसऱ्याचं कधीही वाईट करायच्या नादाला लागू नका मस्त आम्ही असं ज्यावेळी सांगतो पळवत सगळ्यांना. होतो, साहेबांसुद्धा मी ज्यावेळी मस्त पळवत होतो तर मी स्वतः आमच्या मित्रांनी म्हणायचो कोण बी करणी करून देत चला आमची मी मस्त तुमची खमती असेल तुमच्या हा. म्हशीत जर हिंमत असेल तर तुम्ही आणि काय तुमची करू राबणूक दे. पळणार ती पळणार तुमची राबणूक होय तुमची राबणूक पाहिजे. तुम्ही बिन राबणूक होता मस्त पळत नाही.
बरोबर आहे. खाणं पाहिजे, शिस्त सगळं पाहिजे त्यातनं. पाणी मग अंघोळ कोण पण घालणे, उठल हे आणि भरड्याचे पैसे महाराजला देऊन पळव म्हणाल. नाही, नाही, नाही. मग पाणी काय घालायला म्हणणार कशाला भरड घाला आणि व्यायाम घ्या आणि पोहणी टाका. काय होय. नुसतं तुमचा व्यायाम नाही, हा. म्हशीला 2 दिवस आधी पाणी घालायला लागतंय. हा. अर्धा तेल वजनी कापूर पावशेर 1 लावून मालिश किलो करायचं. हा. तेल मालिश मुरवायला झाल्यानंतर- लागतंय. कापड घालून तेल घालून आम्ही म्हशी चोचतोय. हा, हा, पेलवानाला जसं चोचत्यात हा. तसं त्याच्या शिरा बैल मध चुळली जाते. हा, हा. त्याला गरम पाणी घालून आंघोळ घालून शेण घालून ठेवलेले असते म्हशीला. म्हणजे बरोबर बसायला- मालिश बिलिश सगळं हा. करून बरोबर एक दिवस मैदान relax करा, एक ठेवायचं. दिवस आधी करायचं. मैदान करून आल्यानंतर आणि त्याला पाणी घालायचं गरम हाडं पाणी. शेकायची असते. हाडं हा. शेकायची तेल हा, हा, लावून. हा. पळून म्हणजे डांबरीवर नुसतं असं पळवायचं छाती शौक भरत्या. नुसतं नाही. मग आता त्याला पत्री पण लागत असतील. लागते की. पत्रे असते, गुळगुळीत रस्ते असते, मग मैदानात आदल्या दिवशी काढतात. काढायची. हा. आदल्या वेळी दिवशी काढायला लय वाईट लागते. आहे. मैदान आहे, रस्ता बघून या, परत रस्ता पत्री काढा, हा. खडकं बिडकं अशी पत्री ठेवा, हा, हा, हा. मग पाडायच्या म्हशी परत. मग तिथं मैदानावरच पाडायच्या. नाही नाही नाही, आदल्या दिवशी सकाळी काढायला लागते. हा, म्हणजे आदल्या दिवशी बघून यायचं. आपल्याला एक पट्टा माहित झाला की आपण आदल्या दिवशी पत्री काढायची. हा, हा, आता हा. बघून आला की नाही, ते काढावं लागतं. बरोबर बरोबर. लय आणि आमच्यात नेम बैलगाडीपेक्षा कडक आहेत. कडक आहे. हे नेम असे आहेत. हा. इथं आमच्या भागात मैदान आहे म्हणून नाटकं करायची, यांच्या भागामध्ये हिने नाटकं काय नाही, करायची. काय नाही. इकडे बांधकडनं की कोण पण त्याला जायचं. ते मग ड्रायव्हरला बंदी असत्या, म्हशीला सुद्धा बंदी असत्या, घालत्यात. लगेच बंदी त्या. तुम्ही आगावपणा काय केला, दिलेले आहेत. होय. हे याच नाही चल. आगावपणा केला, भांडणं केली की तुम्हाला बंदी आलीच. संघटनेनं नेम घालून दिलेले आहेत. हा. तुम्ही भांडणं केली तुम्हाला दोन्ही पार्ट्यासनी शिक्षा आहे. 6 महिने 3 महिने. हा, हा. जर तुमची 10 मैदान 6 मैदान अशा बंदी आहेत. 5 मैदान बद्दी डायरेक्ट बंदी. यायचंच नाही. तुम्ही यायचं नाही. होय. हा. कोण पण किती बी मोठा कोण असू पण दे. असू दे. अशा सगळ्यांनी नेम सारखा आहे. इथं मुख्यमंत्री सगळ्यांनी असतील नियम तर नियम आहे सारखा ते नियम. हा, हा, हा. मग तो संघटनेचा पदाधिकारी असून दे हा. नाही तर पंच असून दे, आमच्यातला कोणी असून दे, त्याच्यावर बंदी म्हणजे बंदी. बरोबर, बंदी तर बरोबर. बंदी. हो. म्हणजे असं नियम कडक असाय पाहिजे. कडक म्हणजे नियम. एक निष्पक्ष मैदान हा, होतं. आणि पक्ष कोण नाही. आता आमच्या भागात मैदान आहे. त्यातनं काय संबंध गैरसमज नाही. होत्यात होत तुमच्या नाही भागात तसं नाही. बरोबर. तर मित्रांनो, आता पवार साहेबांची राजदांची आपण बाईट बघितलीच. तर आता आपण जे रायडर आहेत, म्हणजे जे ह्या शर्यतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम ज्या व्यक्तीचं असतंय ते आता गणेशदा आपल्या सोबत आहेत. हिंदी केसरी रायडर म्हणलं तरी काय हरकत नाही. तर आता त्यांची पण आपण एक छोटीशी बाईट घेऊया. तर दादा, पहिला तुमची ओळख सांगा प्रेक्षकांना. मी गणेश चव्हाण, गाव कोल्हापूरच. कोल्हापूर खुद्द. मग आता तुम्ही ह्या क्षेत्रात रायडर म्हणून एक नावारूपाला आलायसा, बरोबर? म्हणजे प्रत्येक जी चांगली हिंदी केसरी म्हैस पळत्या त्याला रायडर तुम्हीच असतायसा. होय. मग आता ही सुरुवात तुमची कुठनं झाली? असंच बघत बघत जे सुरुवात झाली, हा, हा, जे नाद लागला, हा. जे नादातच मग आता कसं आहे, सगळ्यात महत्वाचं काम रायडरचं असते. कारण म्हैस कसं असते, अंतर जास्त ठेवलं की हा. भकलल म्हणून भीती हा, असत्या. भीती जवळ आलं की मारायला डोसलत्या, भीती म्हणजे असते. पाडून टाकत्या मालकासकट गाडीला, बरोबर. पाडून टाकत्या. पाडून टाक. बरोबर. तिला काय वाटतं म्हशीला की तो रायडर आपल्या मालकाला लांब मालकासाठी- घेऊन चालला, हा. घेऊन चालला, पळवून घेऊन चालला. हा. मग अशा वेळी तुम्ही असं ते समतोल कसा राखतायचा, म्हणजे स्पीड मेंटेन म्हणा. म्हशीच्या ह्याच्यावर दोन्हीकडे पण लक्ष ठेवायचं. पब्लिक बी, बरोबर. म्हस बी, मालक पण साबूत राहायला पाहिजे, आपण बी साबूत राहायला पाहिजे. मग आता एका रेषेपासून सुटल्यावर हा. परत न फिरून तर यायचं असणार आहे, यायचं. कलर त्यानं असणार, बरोबर. मग तिथं कलर सिस्टीम कशी असते काय? कलरला म्हशीचा वेग बघून हा, जास्त वेग असा तर अलीकडे कलरच्या अलीकडे जरा कमी कमी करत येऊन हा, हा, रेगेला पाय लागला हा. की फिरवायची, ते परत वेग वाढवायला. मग तिला धरून फिरवायची असते? नाही नाही, हात लावायचा नाही. नाही. हात लावला की फॉल. फॉल. हाय अशी तिच्या मनानं तिच्या ह्यानं 4 दिवस आपण त्यातनं निघून जाणं हे महत्वाचं आहे. बरोबर. मग जास्तीत जास्त किती मीटरचं मैदान असते? 1 किलोमीटरचं असते. 1 किलोमीटर म्हणजे 2 मिनिटं 2.5 मिनिटं. म्हणजे जाऊन येऊन 1 किलोमीटर? हा, जाऊन येऊन. जाऊन येऊन 1 किलोमीटर. हा. हा, म्हणजे अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर 5 पॉईंट जाणे, 5 पॉईंट येणे. हा, म्हणजे 500 मीटर जाणे. हा. ह्याच्यावर असं मंडळ कसं ठेवते त्याच्यावर असतं. 2 मिनिटाच्या जास्त येत असतात. हा, हा, हा. पूर्वीसारखं 5 मिनिटं 10 मिनिटं मैदान नाही, नाही. पहिला 5 मिनिटं होत्या, हा. 3 मिनिटाच्या वरच्या होत्या. हा, आता कसं झाले, कमी आले आता. वेग जास्त झाला आणि अंतर मैदान कमी झाले. बरोबर, बरोबर. त्यामुळे आता 1.5 मिनिटं 2 मिनिटं म्हणजे लय झालं. पहिल्यासारखं रस्ते नाही. होय, वाहतूक वाढली. बिल्डिंग सगळ्या चिटकून झाल्या आणि पब्लिक राहायला पाहिजे, Public मावाय राहायला पाहिजे पाहिजे. पब्लिक. खुल्या मैदानात कुठं नसेल मैदान, खुल्या मैदानात नाही, असं रोडलाच. रोडलाच. का तर ह्यासने रोडच लागते, का तर ह्यासने पत्रे नसत्या मुळात. हा, हा. पत्रे असले की डांबरी पळवून चालत नाही. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळं डांबरीलाच हे मैदान
मग आता मगाशी आपली चर्चा झाली साहेब की व्यायाम म्हणजे तुम्ही गाडीला पण झुकताय म्हणला समस्र. गाडीला वगैरे काय नाही. पाठीनं बांधावं लागतं. हा पाठीमाग हा म्हणजे फिरवायला महिन्यात माग बांधून येत आहे हा. का? बरोबर. व्यायामसाठी मग झुपाय किती बिपायचं किती काय नाही. किलोमीटर नेत आहे सगळ्या? 3 किलोमीटर 4 किलोमीटर नेतो. 4 किलोमीटर एकदा दोनदा न्यायची. आणि पोहणी पावणी आठवड्यात नाही एकदा. बरोबर बरोबर. ते बी किती 10 ते 15 मिनिटं पाहुणे फक्त शरीर हलकं व्हायसाठी. म्हणजे हा म्हणजे छाती मोकळी व्हायला हा छाती मोकळी व्हायसाठी. आपल्याला शिरा आकडलेल्या आखडलेल्या बरोबर. कारण व्यायाम असं पोहण्यासारखा व्यायाम कुठला चांगला नाही. हा किती बी चालणं फिरणं किती जरी असलं तरी पोहणं हे पाहिजे. सगळं अंग म्हैस फ्रेश. हा फ्रेश होत्या. तर मित्रांनो आता तुम्ही रायडर म्हणून गणेशदांची एक छोटीशी बाईट बघितली. त्याचप्रमाणे पवार साहेब असतील, राजूदादा असतील, विजय खोत साहेब असतील, तर हे सगळ्यांची तुम्ही बाईट बघितलीच. तर अशाच नवीन नवीन मुलाखती आपल्या चॅनलवर येतील. अनेक मसरांच्या अनेक क्षेत्रातल्या त्यामध्ये त्याचप्रमाणे घोडागाडी क्षेत्रातली बैलगाडी क्षेत्रातली अजून मुलाखती येणारच आहेत. तर अशाच मुलाखती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांगलीकर सुदीप आता आपण 1 लाखाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्या तसंच आपण आता हे नवीन क्षेत्रात म्हणजे म्हैशीची पहिल्यांदाच मुलाखत घेतली. त्याला नक्कीच तुमचा चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद.